नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली रेसिपीमध्ये आपणा सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत। सखीनो, आजच्या रेसिपीमध्ये मी आपणास औषधी चहा अर्थात आल्याचा चहा करून दाखवणार आहे। सध्या आहे हिवाळा, तब्येत सांभाळा। सध्याचं जे हवामान आहे ते थंडीचं आहे, गारठ्याचं आहे, कडाक्याची थंडी आहे आणि थंडीमध्ये लोकांना सर्दी, पडसं, खोकला, कफ होतो आणि त्यावर उपायकारक म्हणून, त्यावर लाभदायी म्हणून आल्याचा चहा उत्कृष्ट आहे। तेव्हा आज मी आपणास आल्याचा चहा करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य सामग्री म्हणजे चहासाठी 2 कप साधं पाणी, त्याच्यानंतर 1 चमचा चहा पावडर, 2 चमचे साखर, थोडीशी आलं, हे चेचून घेतलेलं आहे आलं मी, आणि त्यातच मी टाकणार आहे हे 5 ते 7 तुळशीची पानं, कारण तुळस ही कफनाशक आहे, वातनाशक आहे। आणि या चहासाठी लागणारं हे दूध आणि त्याबरोबरच खाण्यासाठी मी बिस्किटही घेतलेली आहेत। तर चला तर मग चहा, आणि त्यामध्ये चहासाठी लागणारं 2 कप पाणी मी ओतत आहे पातेल्यात। त्यानंतर मी पेटवणार आहे शेगडी। शेगडीची आच मी कमीच करणार आहे, कारण त्याच्या बुडा इतकीच आच असायला हवी, त्या बुडाच्या बाहेर आच जाता कामा नये, नाहीतर गॅस वेस्ट होतो। तर याला थोडीशी मी उकळी येऊ देणार आहे। उकळी येईपर्यंत मी थोडीशी माहिती सांगू इच्छिते की थंडीच्या दिवसात गारठा फार असतो आणि तो बाधू नये म्हणून, किंवा सर्दी, पडसं, खोकला, कफ होऊ नये म्हणून चहामध्ये थोडंसं अद्रक टाकायचं असतं, कारण अद्रक हे कफनाशक आहे, वातनाशक आहे। जे थंडीच्या दिवसामध्ये साथीचे आजार येतात तेही आपल्यापासून दूर राहतात। आणि अद्रकामध्ये प्रथिने आहेत, कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, लोह, आयोडीन इत्यादी पोषक घटक आढळून येत आहेत, म्हणून ते शरीराला हा आल्याचा चहा, अद्रकाचा चहा पोषक आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे। या चहाला आपण पाणी ठेवलेलं आहे, त्याला आता उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी चहा पावडर टाकते 1 चमचा, आणि त्यानंतर मी टाकणार आहे चहाची साखर। एका कपाला 2 चमचे, या पद्धतीने मी हे 4 चमचे साखर टाकणार आहे। त्यानंतर टाकणार आहे मी यामध्ये अद्रक, बारीक केलेलं चेचलेलं अद्रक टाकत आहे। आणि यामध्ये तुळस ही अगदी आरोग्याला अतिशय चांगली असते, तीही वातनाशक आहे, कफनाशक आहे, आणि अद्रकाने पचनसंस्था व्यवस्थित चालते। जे श्वसनाचे आजार आहेत त्यापासूनही अद्रक आपल्याला दूर ठेवते, आपण निरोगी राहतो। अद्रकाचा चहा लाभदायी आहे, उत्कृष्ट आहे, सगळ्या व्हिटॅमिननी युक्त आहे आणि आरोग्यदायी आहे। तेव्हा चहाला आता उकळी आलेली आहे। फक्त उकळी आली म्हणून आपल्याला चहा पूर्ण झाला असंच नाही समजायचं, कारण आपण चहासाठी 2 कप पाणी ठेवलेलं आहे। ते 2 कपाचं आपल्याला 1 कप पाणी करायचं आहे, आणि 1 कप पाणी झाल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये अद्रकाचा रस आणि तुळशीच्या पानाचा रस चांगला उतरला पाहिजे। आता यामध्ये मी टाकणार आहे हे दूध। तर सखीनो, याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। जेवढा जास्त चहा उकळेल तेवढा त्याच्यामध्ये चव उतरते आणि चहा टेस्टी लागतो। हा जो अद्रकाचा चहा आहे, त्या अद्रकाच्या चहाचं सेवन केल्यानंतर शरीरामध्ये उष्णता टिकून राहते आणि हिवाळा बाधत नाही, आणि शिवाय आपली भूकही वाढते आणि छानपैकी भूक लागते।
ह्या अद्रकामध्ये आणि तुळशीच्या पानामध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्याची क्षमता आहे, म्हणून थंडीच्या दिवसामध्ये आपण अद्रकाचा चहा सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. अद्रकाचा चहा घ्या. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ऋतुमानाप्रमाणे आहार घ्यायला हवेत, ऋतुमानाप्रमाणे आपण पेय घ्यायला हवेत. तर ऋतुमानाप्रमाणाचा पेय म्हणजे अद्रकाचा चहा. अद्रकाचा चहा घ्या, निरोगी राहा, अगदी सदृढ राहा, मस्त राहा. हिवाळा आपल्याला सुखदायी जावो. चहाला तर मस्त कलर आलेला आहे. अगदी चहा आता गुणाने कसा झाला ते मी पाहणार आहे, पण वाणाने तर छान झालेला आहे. हा आहे अद्रकाचा आणि तुळशीच्या पानाचा हिवाळ्यातील थंडीच्या दिवसातील चहा. चहा तर फारच छान झालेला आहे. अद्रकाचा चहा घ्या आणि निरोगी राहा. आणि सखीनो, हजारो वर्षापासून आपल्या इथे प्रचलित आहे चहा. त्या चहा नेमका केव्हापासून चालू झाला हे मात्र कुठंच नोंद आढळून आलेली नाही. आणि चहा बरोबर गोड बिस्किट घेता घेता पुढं आले तिखट बिस्किट, खारी बिस्किट, मारी बिस्किट आणि शिवाय शुगरच्या पेशंटसाठी अगदी शुगर विरहित साखरे विना बिस्किट आलीत आणि ती चहा बरोबर सेवन आपण करतो. तुम्ही ही चहा बरोबर सेवन करा. ज्यांना शुगर आहे त्यांनी शुगर फ्री बिस्किटाचा चहा बरोबर स्वाद घ्या आणि मस्त राहा, निरोगी राहा, सदृढ राहा. आणि सखीनो, हा चहा कसा वाटला ते मला कमेंट्स लाईक करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी थोडीशी टेस्ट बघणार आहे चहाची. मस्त. तुम्ही चहा प्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.